नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी कॉमर्स सरमध्ये। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे महाजनको म्हणजेच महानिर्मितीमध्ये तुम्हाला कोणते डॉक्युमेंट द्यावे लागतील LDC HR आणि LDC अकाउंटंटसाठी। ठीक आहे, तर महानिर्मितीने 2017 मध्ये ही ॲडव्हर्टाइजमेंट काढली होती। ठीक आहे, त्याची एकदा एक्झाम कॅन्सल होऊन पुनर एक्झाम घेण्यात आली होती। ठीक आहे, त्याचा एक्झाम होती निमस्तर लिपिक मास व निमस्तर लिपिक लेखासाठी। ठीक आहे, तर त्याचा रिझल्ट आलेला आहे, तुमचे मार्क्स आलेले आहे आणि लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणाचे सिलेक्शन झाले आहे त्याची लिस्ट लावण्यात येईल। ठीक आहे, तर त्याही डॉक्युमेंट तुम्हाला कोणते रेडी ठेवावे लागेल ते आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया। तर चला सुरू करूया। ठीक आहे मित्रांनो, ते काही पॉईंट दिलेले आहे याच्यामध्ये। ठीक आहे, महत्त्वाच्या सूचनांमध्ये ठीक आहे, तुम्ही जो ऑनलाईन फॉर्म भरला, ठीक आहे, जो ऑनलाईन फॉर्म फिलअप केला होता 2017 मध्ये, त्याची तुम्हाला अर्जाची प्रत ही जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा तुम्हाला ती दाखवावी लागेल। ठीक आहे, इथे ते त्यांनी मेन्शन केलेलं आहे। ओके, ठीक आहे, तर बघा हा 6वा पॉईंट त्यांनी इथे मेन्शन केलेला आहे। ठीक आहे, ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्यापूर्वी उमेदवारांनी भरलेल्या माहितीमध्ये बदल करू शकता। ठीक आहे, इथे सगळं झाल्यावर इथे हा लास्ट पॉईंट आता इथे का दिलेला आहे, अर्ज प्रत स्वतःजवळ तयार ठेवावी व अंतिम निवडीपूर्वी अर्ज व कागदपत्रे तपासणीसाठी मागितली जातील। ठीक आहे, तर इथे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की अर्ज आणि कागदपत्रे हे तपासणीच्या वेळी मागितले जाईल। ठीक आहे, त्यावेळी सदर कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील तुम्हाला। ठीक आहे मित्रांनो, हा तर झाला मेन पॉईंट आहे त्यातला। आणि ते 7व्या पॉईंटमध्ये पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीने निमस्तर लिपिक मास आणि निमस्तर लिपिक लेखा या पदाकरिता अर्ज सादर केल्यानंतर त्याची परत निमस्तर लिपिक मास व निमस्तर लिपिक लेखा या पदाची पदभरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वतःजवळ बाळगणे ही सर्वस्व उमेदवाराची जबाबदारी राहील। ऑनलाईन अर्जाची पद ठरवल्यास गहाळ झाल्यास त्यास मानवी कंपनी कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला तुमची प्रत ही सामावून होणे गरजेचे आहे। ठीक आहे, तर नेक्स्ट बघूया पुन्हा काय दिलेलं आहे। ठीक आहे, इथे दिलं आहे उमेदवारांना इतर महत्त्वाच्या सूचना कोणकोणत्या दिलेल्या आहेत। ठीक आहे, याच्यातला 6व्या नंबरचा पॉईंट बघा। ठीक आहे, उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा। ठीक आहे, तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट दाखवावं लागेल। ठीक आहे, महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा, तर डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला दाखवावे लागेल। ठीक आहे, कागदपत्रांचे ठीक आहे दिल्या अनुसार कागदपत्रे पडण्याच्या दिनांकापूर्वी प्राप्त केलेले व कागदपत्र पडण्याच्या दिवशी असलेले आवश्यक आहे। ठीक आहे, ओके। आणि नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे की तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतील, तर ऑनलाईन परीक्षेत गुणाप्रमाणे ठीक आहे गुणाप्रमाणे निवडीकरता पात्र ठरलेल्या उमेदवारांना कंपनीने मागणी केल्यानुसार कागदपत्रे तपासणी वेळी शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, अनुभव, अधिवास प्रमाणपत्र, लहान कुटुंब असल्याचे प्रतिज्ञापत्र, ठीक आहे, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला द्यावे लागेल। हे तसेच उमेदवार लागू होते त्या दाखल्याच्या साक्षांकित प्रती व निमस्तर लिपिक मास व निमस्तर लिपिक लेखा या पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना अर्जात भरलेली माहिती सिद्ध करण्याच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्राची अटेस्टेड कॉपी, ठीक आहे, साक्षांकित प्रती स्वतः स्वाक्षरित करून तुमच्या सहीने अर्जासोबत कागदपत्रे तपासणी सादर करणे आवश्यक राहील। ठीक आहे, तुम्हाला एवढे डॉक्युमेंट द्यावे लागतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस। ठीक आहे, आणि यामध्ये पुन्हा एक 11वा पॉईंट मग दिलेला आहे त्यांनी की उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेले माहितीच्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणीच्या दिवशी नेमकी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे, बंधनकारक राहील। कागदपत्रे पडताळणीच्या दिवशी विहित केलेली कागदपत्रे सादर न केल्यास, ठीक आहे, सादर न केल्यास कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, तुम्हाला कोणतीच ते मुदतवाढ दिल्या जाणार नाही। ऑनलाईन अर्जात नमूद केलेली माहिती चुकीची व खोटी आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी सेवा प्रवेश प्रक्रियेचा किंवा परीक्षेचा विचार कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल। ठीक आहे, तुमची डायरेक्ट तिथून तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट राहिले नाही तर तुम्हाला तिथे वापस जावे लागेल, तुम्हाला कोणतीच मुभा दिली जाणार नाही। म्हणून डॉक्युमेंट हे तुमचे पूर्ण क्लिअर ठेवा। तर आशा करतो मित्रांनो की तुम्हाला पूर्ण माहिती समजली असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आपल्या मित्रांबरोबर, म्हणजे त्यांना पण याची माहिती होऊ द्या। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला भविष्यात येणाऱ्या अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळू शकेल, जी की महानिर्मिती, महाजनको आणि इतर दुसऱ्या कंपनी
जे आता जागा निघतील त्याच्यासंबंधी तुम्हाला माहिती मिळू शकेल. सो थँक्स फॉर वॉचिंग.